दैवी संपत्तीच्या गुणाचं वर्णन आहे. अभयम सत्वसंशुद्धी ज्ञान योग व्यवस्थित त्यामध्ये योगाचं वर्णन इथे चालू आहे. योगाचं वर्णन नाही का, पहिला गुण कोणता, दुसरा ज्ञान योग व्यवस्थित ज्ञान योगाचं वर्णन चाललं आहे. दानम दमश्च दम कशाला म्हणतात, दम म्हणजे गंजेष्टी लोक पिढीचा काय लावला तो दम घ्यायचा काय. दम म्हणजे इंद्रियांचा निग्रह करणं, त्याला दम असं म्हणतात. आणि अंतःकरणाचा वासनेपासून निग्रह करणे याला श्रम असं म्हणत असतात. इथे त्याचं वर्णन आहे. दम आहे सामान्य पे, तो जाण स्वरूप आहे. यज्ञार्थ संक्षेप सांगू आहे. तो दम कशाला म्हणतात, तेव्हा आम्ही आणखी सर्व तो प्रकार तुला सांगणार आहोत. तरी ब्राह्मण करुणी धरे, स्त्रियाधिक पहिलं मेरे, माझे अधिकार आहे. आता यज्ञाचं वर्णन सांगतात. अभयम सत्वसंशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमाश्च. पुढे आपल्या ज्या काही क्रिया होत असतात ना, त्या सर्व क्रिया त्याला यज्ञ. उदरम मरण होय, आपण जे जेवण करतो ते सुद्धा यज्ञच आहे. आहुती टाकायची असते ना, भूक लागलेली आणणार. मग ते यज्ञ कसा करायचा, तर ज्याचा जसा आणखी विधी असेल तर त्याप्रमाणे करायचा. तरी ब्राह्मण करुणी धरे, तरी अधिक पहिलं मेरी, माझारी अधिकारी आपुलेल्या. म्हणून त्याच्यामध्ये रीती असावं लागते, यज्ञकुंड असावं लागतं, आणि त्याच्यामध्ये समिधा टाकत असतात. या सर्व आपल्या मनाप्रमाणे नाही, यज्ञांचं शास्त्रामध्ये जसं सांगितलं असेल त्याप्रमाणे ते करायचं. जसा ज्याचा अधिकार असेल त्या अधिकारानुरूप शास्त्राने त्यांना मार्ग काय केलेले आहे सांगितले आहे. स्त्रियाधिक पहिलं मेरे, स्त्रियाधिकारा मात्र यज्ञाचा अधिकार नाही. शूद्रांना सुद्धा यज्ञाचा काय नाही. मग भक्ती मार्गामध्ये मात्र सर्वाचा काय, मावी पार्थयोपाश्रित पिस्यू स्त्रिया वैश्या स्वतः सुद्धा. जया जे सर्वोत्तम भजनीय देवता धर्म त्याने यथा गंभीरी वेळी ज्याला ज्याचा जसा काही असे, कोणी कोणाचा रामापासं, कोणी कृष्णापासं, कोणी पांडुरंगाचे एकाच तऱ्हेचे असतात का भिन्न भिन्न. आपल्याकडे जास्त पांडुरंगाची उपासना काय जास्त आहे. त्याप्रमाणे बीज षटकर में करी शूद्रदयातले नमस्कारी दोषी सर्वर्य. तेव्हा ब्राह्मण मंडळी 6 प्रकारचे श्याम दाम तपस्वी वगैरे त्यांचे दयाभूते सुलोलुप्तम. मग शूद्राने काय करायचं, आता जास्त सांगण्याची आवश्यकता नाही. मग शूद्र दयाते नमस्कारी दोषी सर्वरी. त्यांना नमस्कार केल्यापासून त्यांना जे पुण्य लागतं ते पुण्य आपल्या ह्याच्यामध्ये का लग्न झाल्यानंतर काही विधी असते, जोडपं काय होते, मग सगळं क्रिया आणखी यजमान करत असतो. बाई काय करते बघतात, त्याच्या हाताला काय लावते,
इकडचं पुण्य तिकडे जाते. अधिकार पर्यालोचे यत्न करणे सर्वाचे, विश्वाचे नका पाहिजे. ज्याप्रमाणे जसा अधिकार असेल त्याप्रमाणे तो यज्ञ करत असतो. परी विष फळाचे नगावे. फलाची अपेक्षा धरून जर आणि कर्म केलं तर फळ मिळतील पण मुक्ती मिळू शकत. कारण एक इच्छा आहे त्याच्यामधलं काय आहे, विष आहे. ते विष फळाचे जे आपण जे काही कर्म करतो अगोदर फळाची इच्छा करतो, नंतर त्याच्यामध्ये प्रवृत्त होतो. निष्काम यज्ञोपासना, ज्याच्यामध्ये कोणत्याही शिवाय हेतू नाही त्याला निष्कामता असं म्हणत जातं. मी करतायचा भाव निलेची देहाचे निपटारी जावं, ना वेदाज्ञ स्वीतरी ठाव होई जेसवाई. मी करतायचा भाव, मी कोणीतरी एक कर्म करणार आहोत, इतरांना आणखी जीवन देणारा मीच असल्या प्रकारचा ईश्वराला आणि विसरून स्वतःच त्याचा अभिमान काय करतो. आपण नाही का वा म्हणायला लागले, आम्ही काही सामान्य आहो का. अक्षय तृतीयेच्या दिवशी आंब्याच्या रसाचं काय दिलं नाही का. मग देवाला विसर आंब्याच्या रसाचं निमित्त पात्र आहे काय. आंबे निर्माण केले का तुला, झाड निर्माण केलं, पण अभिमान कोणाचा, मी केलं, हा अभिमान झाला. आपण कशाला कारणीभूत आहोत. ते काय पूजा सामग्री उपादान कारण आहो का आपण, मग कोणतं कारण आहोत. पण निमित्त कारण म्हणतो मीच सर्व करतो. कामगार म्हणतो मीच मालकाची सगळे. एक लावायचं बघा. अर्जुना एवं यज्ञ आणि सर्वप्रधान साध्य कैवल्य मार्गीचा अभिज्ञ सांगा द्या. शिवाय अंतिम फळ कोणचं आहे हा सामान्य आज्ञा हे नसून कैवल्य मार्ग, कैवल्य नाम केवळ ब्रह्मभाव नाही का, अभिज्ञ सांगा द्या. तेव्हा मोक्षाच्या परापर्यंत नेऊन पोहोचणारा यज्ञामध्ये सुद्धा काही सामान्य ते यज्ञ पुष्कळचे भूतयज्ञ अमका यज्ञ. त्या यज्ञाच्या जवळजवळ बरेचशा वेदामध्ये शाखा सांगितलेल्या आहे. आपण जे पाहतो हे सुद्धा काय इंद्रियांच्या क्रिया ज्या ज्या होत असतात त्याला यज्ञ समजतात. आता कोणता अभयम सत्वसंशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थे दानम दमश्च यज्ञच्या स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे त्याचा एक दृष्टांताने सिद्धांत सांगतात. चेंडू भूमी आणि जे नव्हे तो आता ये जे की सिटी बी विकृजे परिपेक्षा. हे जे क्रिकेट खेळणारे विद्यार्थी असतात ना त्यांच्याजवळ चेंडू असतो बघा. म्हणजे बॅट मारण्याच्या अगोदर काय करतात, असा चेंडू असा करत जातात. मग असा केला म्हणजे तो उचलतो, पुन्हा हातात येतो, पुन्हा मग खाली टाकण्याकरता आला का हातामध्ये येण्याकरता. तसं जे काही आपण करतो त्याप्रमाणे शेती बी विकृजे परिपैकी लक्षात. शेतकरी असतो ना, शेंगदाणे असतो ना, तो पेरते वेळी मुलगा जर तुला शेंगदाणे मागवतो तर देत नाही आणि जमिनीत टाकल्याशिवाय मुलगा म्हणतो डोकं पेरलं का बाबा, मला खायला देत नाही. कुठं टाकतात, मातीत टाकतात. मग मातीत शेंगदाणे टाकतात म्हणजे मुठभर टाकले तर किती मिळते, पोतभर मिळते. परी शेती बी विकृजे परी पिकी लक्ष, पिकात लक्ष ठेवून तो वापर. मातर या काय ठेवले देखावया आदर केले का शाखा बळी यावया. ठेवले देखावया आणि आदर केले दिव्या. आपण जर दिव्याला आणखी पुन्हा 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 लावतो, विजू देत नाही. दिव्याकरता दिवा लावतो का त्याच्यापासून वस्तू दिसतात म्हणून.
दिव्याकरता दिवा लावतो. तुझं भिजत असला तर पुन्हा लावत असतो. पण वस्तू दिसण्याकरता हे भाऊ असं वारीसा आपण पे देखाव्या जायचा पडत पडत भाऊ असा आपण आरशामध्ये आपलं मुख पुन्हा पुन्हा दिसावं एवढ्याकरता पुन्हा पुन्हा आपण त्याला स्वच्छ करत असतो. आणि पुन्हा पुन्हा आपण काय करत असतो, पाहत असतो. पण कशा करता पडती बाबाचा आपलं स्वरूप आपल्याला काय दिसलं पाहिजे, स्वच्छ दिसलं पाहिजे. त्याच्याकरता हे श्रीमंताच्या घरी जाय माणूस बसेल एवढा अर्थात घरात अडथा बाहेर अडथा संडासमध्ये जाऊ द्या. अलीकडचा देहात्मवादी भाव आहे ना कोणता आहे म्हणून एक दृष्टांत. त्याप्रमाणे हा सर्व ज्या क्रिया आणखी भक्त करत असतो तो कशा करता प्रतिपाद्य जो ईश्वर. मुख्य हेतू कोणता असतो, ज्याच्या प्रत्यर्थ आपण ही क्रिया केलेली आहे त्याचं आपल्याला दर्शन व्हावं. प्रतिपाद्य जो ईश्वर आहे ना. कारण अंतिम निर्णयामध्ये जगत करता कोण होतो, बरं पोषण करतोय कोण आहे, नाही का. उत्पत्ती स्थिती आणि हे करणारा कोण आहे, ब्रह्मा उत्पत्ती करते का लय करते, तिथं संघ स्वरूपात आहे. तेच ब्रह्मा ईश्वर भावाला आलं म्हणजे सर्व करते. कोणता भाव आला पाहिजे, आणि मग ही सर्व क्रिया कोण करतं. त्या ईश्वर दर्शनामध्ये जीवाला बरं का जीवाला मोठा लाभ होतो. म्हणजे मोक्षाचा काय होतो मग लाभ होतो. मग ते तो प्रतिपाद्य ईश्वर व्हायला लागे गोचर. आणि श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे. आपण जे काही ज्ञानेश्वर म्हणा, कथा म्हणा, भागवत म्हणा किंवा उपनिषद वगैरे काही हे कसा करतो, मौज म्हणून करतो का, तो काय सकाळ आहे का केसरी आहे का, ते काय वाचतो तोपर्यंत वाचतो. मुलाला शौचाकडे करायची असली तर त्या मुलाला सांगतो हा केसरी हात काय करा हातपर्यंत त्याच्यावर. इतकी किंमत ग्रंथाला असते का. ज्ञानेश्वरी पुस्तक आहे का ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये चारही प्रकारचा विचार केला जातो. असं जीव जगत कर्म मोक्ष वगैरे त्याला ग्रंथ असं म्हणत असतात. तो व्हावया लागू गोचर अभ्यास करणे. द्विजाशीचं ब्रह्मसूत्र हे राजस्तोत्र का मंत्र. ब्रह्मसूत्र म्हणजे वेद धरून चाला, सर्वच त्यांचे अधिकारी नाही. मामी पार्थ विभाचित स्त्रिया वैश्या सुधा सुधरा. मग त्याने स्तोत्र म्हणावे. महावीर कटे भीमरथ्या नाही का समाधिस्थमूर्ती असे स्तोत्र असतात. नाममंत्र दुकावणे जपान मंत्र दिरक्षरी. नाममंत्राचा उच्चार करावा. आवर्तने पवित्र पावाव्या. मग एकदा माळ जपली म्हणजे पुन्हा टाकून द्यायची का, मग पुन्हा 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 आवर्तन देत राहायची त्याचे. पावावया तत्व पार्थागा स्वाध्याय म्हणजे तो हा म्हणे येव. आणि तपस्व अभिप्राय सांगी नाही. आता पुढे अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवसाय दानम दमस्य यज्ञस्य स्वाध्याय. आपला स्वाध्याय झाल्यानंतर काय त्या तपामध्ये कायिक तप, मासिक तप, मानसिक तप, शारीरिक तप याचे प्रकार केले आहे. त्याचा विचार कधी. नमस्ते.